झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई पाठोपाठ आता पिंपरी चिंचवड मध्येही बाळ चोरीचं लोण पसरलंय। इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधून नवजात बालकाची चोरी झालेली आहे। बाळाची चोरी करणारी महिला असून तिचा चेहरा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। पोलिसांकडून तिचा आता कसून शोध घेतला जातोय। बाळ परत द्या ही आर्त हाक आहे या आजीची। तिची मुलगी अपर्णा पोखरकरनं पहाटे 5च्या सुमाराला एका गोंडस मुलाला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात जन्म दिला। पण त्यांचा हा आनंद काही काळच राहिला। दुपारी 12:30च्या सुमारास बाळाची आजी सुरेखा वाबळे आणि आजोबा किसन वाबळे जेवणासाठी बाहेर गेले आणि एका अज्ञात महिलेनं डाव साधला। नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन तिनं उभारा केला, परंतु बाळ चोरी करणारी महिला सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यानं पोलीस या महिलेचा कसून शोध घेत आहेत। दुपारी साधारणतः 1 वाजेच्या दरम्यान एका अनोळखी महिलेला तिच्या मातेजवळून ह्या मुलाला काढून नेलेला आहे आणि या संदर्भात पिंपरी पोलीस स्टेशनला 363 IPC खाली आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। मूळच्या मंचर तालुक्यातील खेड पिंपळगावच्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। फक्त प्रसूती महिलांसाठी असलेल्या 68 नंबरच्या वॉर्डमधून बाळाची चोरी झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। यामुळे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या गलथान कारभाराचे चांगलेच धिंडवडे निघालेत। दर्जेदार सेवा पुरवण्याचा दावा करणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून झालेली ही बाळचोरी खरंच लज्जास्पद अशीच म्हणावी लागेल। यामुळे फक्त प्रशासकीय यंत्रणेवरच नाही तर सुरक्षा यंत्रणेवरही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आता पोलिसांनी किमान या महिलेला लवकरात लवकर पकडून मुलाला मातेच्या स्वाधीन करावी एवढीच अपेक्षा आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।